आजही सिनेविश्वात कलाकारांना भूमिकेसाठी निवडताना त्यांच्या रंगरूपावरून निवडलं जातं. मुख्य भूमिका करायची असेल तर रंगाने गोरी, नाकीडोळी सुंदर दिसावं हीच अट असते. अनेक अभिनेत्रींना या अडचणीला सामोरं जावं लागतं. हाच अनुभव अभिनेत्री अश्विनी काळसेकरला सुद्धा आलाय. वर्णभेदामुळे एका सेटवर अश्विनीचा अपमान केला होता. अभिनेत्री अश्विनी काळसेकरने नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत या अनुभवाबद्दल सांगितलंय. अश्विनी म्हणाली की मी एकच ॲड फिल्म केली होती. खूप वर्ष झाली असतील त्याला. CIDच्या वेळी ही गोष्ट घडलेली. एक कोणती तरी एजन्सी होती. त्यातली एक मुलगी आली आणि तिथल्या मेकअपदारांना म्हणाली की हिला गोरं करा. ती बरेचदा त्यांना असं म्हणाली. तिचं ते बोलणं ऐकून मला वाईट वाटलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे मी घाबरत नाही, पण त्या मेकअप दादांसाठी मला वाईट वाटलं होतं. कारण ते बिचारे प्रयत्न करत होते, पण मी गोरीच दिसत नव्हती. मला वाईट वाटलं, त्यामुळे डोळ्यात पाणी आलेलं. मला कळत नव्हतं की ती मुलगी नक्की कोण होती. म्हणजे मालकीन होती की अजून कोणी. मग शेवटी दादा तिला म्हणाले की असं आहे तर यांना तुम्ही का निवडलं? तुम्हाला यांच्या त्वचेचा रंग माहीत नव्हता का? त्यावर त्या मुलीने काहीतरी कपड्यांवर उत्तर दिलं. मग मी म्हणाले की मी जाते. मी तिला घाबरत नव्हते. मला कामाची गरज आहे. मला ॲड फिल्म करायची आहे. पण तुला जर त्रास होतोय आणि तुझं जे स्वप्न आहे त्यात मी फिट होत नाहीये तर मी जाते. मला काहीच हरकत नाहीये. पण रंगाबद्दल हे सारखं सारखं ऐकून मला नक्कीच राग येईल. आतापर्यंत मला वाईट वाटत नव्हतं, पण नंतर माझा ताबा सुटला तर माझं तोंड कुणीही बंद करू शकणार नाही, असं ती त्या मुलीला म्हणाली. तो दिवस होता आणि आजचा दिवस. मी आजही एकही ॲड फिल्मच्या ऑडिशनला जात नाही. माझं असं मत आहे की तुम्ही आता गोऱ्यांनाच घ्या. अभिनेत्री अश्विनी काळसेकरने सुलेखा तळवळकर या YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला. अभिनेत्री अश्विनी काळसेकरने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली. जोधा अकबर, कसम से, गोलमाल अगेन, सिंघम रिटर्न अशा अनेक चित्रपटांतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. कलाकारांना आजही त्यांच्या रंगरूपावरून भूमिकेसाठी निवडले जातं. याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.